नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. जेट इंधन महाग, उन्हाळ्यात विमान प्रवास खर्चिक होणार. मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम, अनेक कंपन्यांकडून भाडेवाढ लागू. साईबाबांचा लाडू प्रसाद अनिश्चित काळासाठी बंद. आगामी रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा साठा जपून वापरण्यासाठी संस्थांचा निर्णय. मंदिर बंद असताना VIP दर्शनावरून भीमाशंकर मंदिर वादाच्या भोवऱ्यात. दुरुस्तीच्या कामामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी गेल्या 2.5 महिन्यांपासून मंदिर बंद. मात्र भाजपचे खासदार डॉक्टर निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुलं करून VIP दर्शन देण्यात आल्याचा आरोप. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस कोसळला. जवळपास 1 तास झालेल्या पावसानं गहू ज्वारी पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल. बीड तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर. घरातून उचलून नेत विवाहितेवर अत्याचार. अत्याचारानंतर गावच्या चावडीत महिलेला ठेवलं बांधून. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपीला 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडी. बीडच्या परळीमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांकडून हातपाय बांधून अत्याचार. परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. घटनेची माहिती मुलीने घरच्यांना सांगितल्यानं आरोपींकडून कुटुंबियांना धमकी. मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे येथे तिहेरी अपघात. अपघातात बस कार आणि डंपरचा समावेश. संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. 5 वर्षांनंतर अंबरनाथ पालिकेची सर्वसाधारण सभा. खदानी स्वच्छतेसाठी 90 लाखांचा प्रस्ताव. सोन्याचा JCB लावणार का असा सवाल. अंबरनाथ पालिका सभेत शिवसेनेचा भाजपला घेराव. धुळ्याच्या युनिटी सर्कल जवळील एका झोपडपट्टी परिसरात मिस फायरिंग. सुटलेली गोळी महिलेच्या मनगटाजवळून स्पर्श करत गेली. त्यानंतर ती गोळी पुढे जाऊन जवळील दुसऱ्या घराच्या पत्र्याला लागली. महिला किरकोळ जखमी. रत्नागिरीमध्ये आंबा बागायतदार आणि व्यापारी यांच्यात बैठक. यंदा कोकणातल्या हापूस आंब्याची परिस्थिती बिकट. मोठ्या प्रमाणात उत्पादन नाही, त्यामुळे आर्थिक डोलारा सावरायचा कसा. हापूस बाजारात गेल्यानंतर आर्थिक गणितं राखायची कशी, यावर बैठकीत चर्चा. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.